हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 387. आजची तारीख आहे 21 मार्च 2016. आता वाजले करीब रात्रीचे 12:30. आज माहीत नाही, 2 दिवस झाले आर्टिफॅक्ट एपिसोड आपण बहुत उशिरा घेऊन राहिलो. उशिरा म्हणजे इन द सेन्स सिच्युएशन अशा प्रकारे बनत आहे का उशिरा घेण्याची. काल किती वाजता, काल 2:30 वाजता केलं होतं. कारण संध्याकाळी काल कुठे गेला होता का? काल संध्याकाळी कुठे गेलो होतो मी? काल संध्याकाळी मॅच होती काल, इंडिया वर्सेस पाकिस्तान, ICC T20 क्रिकेट मॅच. त्यामुळे तिथेच 11:30 पावणे 12 वाजले होते. आणि मग विसरूनच गेलो एकदम अचानक. आणि नंतर झोपेतून उठून 1:30 वाजता मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. आज मॅच नव्हती. आज राहुलच्या आईचा बर्थडे होता, त्यामुळे तिथे वेळ झाला. जेवण वगैरे होतं, मटण. जस्ट आता आलो आहे मी 11:30 वाजता. आणि आता आलं, थोडंसं पाणी वगैरे पिलो, त्याच थोडंसं अर्धा घंटा वगैरे लागला. आईसोबत बोलून राहिलो. आज बहुत माहोल दिवस गेला. आज ॲक्च्युली संडे, आणि आज मोठे वडील पण घरी आले. मोठे वडील घरी आले. आता त्यांचं घर कसं एकदम पट्टापट बनते. काय म्हणजे तिथे प्लॉटवर नाही का, मोठे वडील नव्हते, त्यामुळे काय होतं की कामाची इंटेन्सिटी वर्करला तेवढी नव्हती. कारण त्यांना माहीत होतं का जोपर्यंत मालक येणार नाही, पैसे त्यांना भेटणार नाही. पण त्यांना काम तर करायचंच आहे. तर ठेकेदारी एक प्रकारे लूज पडून राहिला होता, कारण पैसे त्याच्या हातून चालले होते. प्लस कामगारी एकदम लूजपणे करून राहिले होते, कारण त्यांच्यावर लक्ष नाही. आता मोठे वडील आले आहे, तर त्यांच्यामुळे आता काम कसं एकदम फटकन होऊन जाईल. तरी होळी आहे, तरी आता या हप्ता माहीत नाही, या हप्त्यात तर होळीच राहणार आहे, कारण 24 तारखेला होळी आहे. बट इन द सेन्स तरी काम सुरू राहील. 2 दिवसात तिथे स्लॅब लेवल होऊन जाईल, आणि सरळ स्लॅब लेवल आलं का सरळ सेंटरिंग ठोकणं सुरू होऊन जाऊ. त्यांचं घर बहुत माहोल दिसून राहिलं आहे. आज दुपारी कुठंच नाही, घरीच होतो मी. आज सगळ्यांचे पेपर होते, माझा नव्हता पेपर. मला वाटलं, नंतर संध्याकाळी खेळायला गेलो. आणि नंतर इकडे विशाल म्हणतो राहुलकडे बर्थडे पार्टी. बहुत मजा आली. सगळेजणं नाचलो, खेळलो. म्हणजे काय की कोणाला लग्नासाठी नाचणं, डीजेत नाचणं वगैरे खूप चांगलं वाटत असेल. बट काय, माझ्यासाठी हे रोजचंच आहे. म्हणजे प्रत्येक हप्त्यात किंवा 2-3 हप्त्यात एक वेळ तर राऊंड होतच राहते. आणि आता तर समर आहे राव. समर म्हणजे उन्हाळ्यात तर लग्न लागेन तेवढे, एवढे लग्न आहे ना, बहुत सारे. आज काही स्पेशल वगैरे काय आहे नाही. आज हेच स्पेशल आहे, जास्त काय आहे नाही. सो दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 384. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. 87 राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू. माहीत नाही, आज आर्टिफॅक्ट एपिसोड बंद करण्याचा मूड नाही होऊन राहिला आहे. पण सांगण्यासाठी पण काहीच नाही ना. या दॅट्स इट. आता थोडंसं सांगण्यासाठी काहीच नाही, तर थोडं आर्टिफॅक्ट एपिसोडबद्दल बोलून घेऊ. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे युजली काय असतात की फिलिंग शेअर करण्यासाठी एखादी पर्सन असतो, राईट. कोणाची आई असते, कोणाचे वडील असते, कोणाची गर्लफ्रेंड. बॉयफ्रेंड. दे आर द रिअली ग्रेट पर्सन टू डिस्कस अबाउट दी प्रॉब्लेम्स. गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, येस. बट माझ्या लाईफमध्ये नाही आहे राव, गर्लफ्रेंड नाही आहे. आईसोबत नाही बोलू शकत अशा गोष्टी, कारण माझ्या डेस्टिनी खूप मोठ्या आहे. वडिलांसोबत पण बिलकुल नाही. मित्रांसोबत बोललो तर माईट बी दे फील लाईक आय एम अ स्टुपिड हू जस्ट डुईंग धिस स्टुपिड थिंग. तर वडील पण नाही, मित्र पण नाही, तर मग काय आवडते? एक जस्ट असा मित्र पाहिजे जो फक्त ऐकून घेईन आणि बाकी काही म्हणणार नाही. तर असा माझा मोबाईल आहे ना, आणि या मोबाईलमध्ये
रेकॉर्डिंग होते आणि त्या रेकॉर्डिंगला नाव दिलं आहे मी आर्टिफॅक्ट एपिसोड. यस, आर्टिफॅक्ट एपिसोड. ते हा आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे खूप इम्पॉर्टन्स ठरतात माझ्या लाईफमध्ये, कारण प्रत्येक गोष्ट याच्यात रेकॉर्ड होते. दिवसभरात काय झालं काय नाही. 387. तर इट्स अ रिअली बिग अँड ह्यूज टार्गेट. एवढे सारे आर्टिफॅक्ट एपिसोड आपण रेकॉर्ड केले आहे. करीब 1 वर्ष झालं आपल्याला, आणि होपफुली आपण जाऊ पुढे. आर्टिफॅक्ट एपिसोड एव्हरी डे बनते. सो या, दॅट इज गुड. So yes, this is it. This is the end. This is the my Artifact episode number 387. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.